नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक चौधरी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबळनेर। आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील नारळ फळ पिकाची काळजी। तर मित्रांनो, सध्या आपल्याकडे 39 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आहे। तापमानामध्ये खूप मोठे व्हेरिएशन आहे। रात्री थंडी आणि दिवसा टेम्परेचर, रात्री जवळजवळ 22-23 पर्यंत आपलं टेम्परेचर आहे आणि दिवसा 39 सेल्सिअस पर्यंत आपलं आता ते टेम्परेचर गेलेलं आहे। तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये नारळ फळ पिकाचे हे जे जवळचे म्हणजे आपण जे पाहू शकतो, या अशा पद्धतीने ते पानं वाढले जातात, त्याचे कडेपासून पानं वाढले जातात। तर मित्रांनो, या दिवसामध्ये आपल्याला नारळ फळ पिकाची काळजी घ्यायची आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बांधावर किंवा आपल्या फार्म हाऊसच्या आजूबाजू नारळ फळ पीक लागवड केलेली आहे, झाडं लावलेली आहेत। तर मित्रांनो, मी आपणास विनंती करतो की आपण उन्हाळ्यामध्ये नारळाला जर सेंद्रिय आच्छादन म्हणजे आपला काडी कचरा गवत असेल त्याचं जर त्याच्या आळेमध्ये जर आच्छादन केलं तर पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन नारळाला कमी पाणी लागतं। तसंच नारळाला पुरेसे पाणी देणं गरजेचं आहे। आपण जर नारळाची उन्हाळ्यात व्यवस्थित काळजी घेतली तर कुठल्याही पद्धतीने नारळ फळ पिकाचं नुकसान न होता आपलं झाड चांगलं वाढू शकतं। आपण हे जे झाड पाहत आहे हे साधारणतः 2 वर्षाचं आहे। याला आपण जर ड्रिपने रेग्युलर पाणी दिलं तर कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम न होता उन्हाळ्यात आपलं नारळ फळ पीक चांगल्या पद्धतीने जगू शकतं। धन्यवाद।